नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याचे इंट्राडे सेटअप डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर निफ्टीने आज 21,658 वरती क्लोजिंग दिली आहे. काल जो आपण रेजिस्टन्स ड्रॉ केला होता 21,690चा, एक्झॅक्टली 21,690ला निफ्टीने आज टच केलं आणि 21,658 वरती क्लोजिंग दिली. तर उद्यासाठी निफ्टीची ओपनिंग खूप महत्त्वाची असेल. उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन होऊन 21,290ची 21,690चा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स जर निफ्टी क्रॉस करून अपसाईडला जाईल तर नक्कीच आपल्याला 21,800च्या लेवल्स उद्या निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. त्याच्यामुळे निफ्टीची ओपनिंग खूप महत्त्वाची असेल. तर उद्या निफ्टीची नवीन एक्सपायरी स्टार्ट होईल, त्याच्यामुळे ऑप्शनचे प्राइस थोडेसे महाग असतील. तुमच्याकडे जर कॅपिटलचा इश्यू असेल तर तुम्ही 100 पॉईंट OTMचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. तर निफ्टीमध्ये आपण 2 ते 3 लेवल ड्रॉ करून ठेवलेले आहेत. लास्टला जिथून निफ्टीने सपोर्ट घेतला आहे 21,640 तो एक सपोर्टचं काम करत आहे, कारण एक्झॅक्टली इथूनच निफ्टीने सपोर्ट घेतला होता. त्याच्यामुळं फ्लॅट ओपनिंगमध्ये 21,640च्या वरती जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत आपला अपसाईडचा व्ह्यू असणार आहे, म्हणजे आपल्याला कॉलचा ट्रेड घ्यायचा आहे. आणि सरळ जर रेजिस्टन्स क्रॉस केला तरी देखील आपण कॉलसाठी ट्रेड घेणार आहोत. उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन होऊन 21,690चा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स प्रॉपरली जर क्रॉस करून अपसाईडला 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज करेल तर नक्कीच आपण तिकडे कॉलचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 21,750 ते 21,800 पर्यंतचे टार्गेट्स आपले निफ्टीमध्ये अपसाईडला असतील. त्याचसोबत फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी थोडीशी डाऊनसाईडला येऊन 21,640 या सपोर्टवरती जर सपोर्ट परत एकदा घेईल, परत एकदा जर निफ्टीने सपोर्ट घेतला तर आपल्याला इकडे कॉलचा ट्रेड घ्यायचा नाही, कारण जर निफ्टी इथून सपोर्ट घेईल तर रेजिस्टन्स जो क्लोजिंग पॉईंट आहे त्या क्लोजिंग पॉईंटपासून पण रेजिस्टन्स काउंट डाऊन साईडला येऊ शकते. त्याच्यामुळं 21,640 या लेवलवरती कॉलचा ट्रेड थोडासा रिस्की राहू शकतो. जोपर्यंत निफ्टी 21,690ची लेवल अपसाईडला क्रॉस करत नाही तोपर्यंत आपल्याला कॉलचा ट्रेड घ्यायचा नाही, कारण निफ्टी जर इथे ओपन झाली अशा प्रकारे जर निफ्टीने सपोर्ट घेतला तर इथून परत एकदा रेजिस्टन्स खाऊन निफ्टी डाऊन साईडला जाऊ शकते. आणि ज्या लोकांनी पण इकडे कॉलचा ट्रेड घेतला असेल त्यांची स्टॉप लॉस मार्केट डाऊन साईडला हिट करू शकते. त्यामुळे थोडंसं 21,640 वरती निफ्टीला सपोर्ट घेऊन द्या. त्याच्यानंतर आजचा हाय आहे तो हाय क्रॉस करून द्या. आजचा हाय क्रॉस केल्यानंतर आपल्याला तिकडे ट्रेड इनिशिएट करायचा आहे. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने 21,640ची लेवल डायरेक्टली ब्रेक केली, म्हणजे जर 5 मिनिटाची कॅन्डल या लेवलच्या खाली क्लोज केली तर त्याच्यानंतरची नेक्स्ट कॅन्डल कशी बनते ते बघणं गरजेचं असेल. जर नेक्स्ट कॅन्डल इथून रेजिस्टन्स काउंट डाऊन साईडला ट्रेड करताना दिसेल तर 21,640च्या खाली आपण पुढचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 21,580 ते 21,550 पर्यंतचे 21,500 पर्यंतचे टार्गेट्स आपण डाऊन साईडला पुटमध्ये घेऊ. तर हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा उद्याचा फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग जर झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये डेफिनेटली आपण कोणत्याही डिपचा एका डिपचा आपण वेट करणार आहोत. म्हणजे जर निफ्टी 21,720च्या आसपास ओपन होत असेल तर आपण एक डिपचा वेट करू. हा डिप जर आजच्या हायपर्यंत आला आणि आजच्या हायवरून जर निफ्टीने परत एकदा सपोर्ट घेऊन अपसाईडची मुवमेंट करायला स्टार्ट केली तर 21,685च्या वरती आपण काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत निफ्टी 21,640च्या वरती असेल तोपर्यंत आपल्याला कोणताच पुढचा ट्रेड प्लॅन करायचा नाही. स्पेशली फ्लॅट आणि गॅप अप ओपनिंगमध्ये आपण काय करणार आहोत, एका डीपवरती बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी आपण वापरणार आहोत. पण आपल्याला रँडमली कुठेही ट्रेड करायचा नाही. आपल्याला बघायचं की कॅन्डलस्टिक कुठे बनते आणि कशा प्रकारची कॅन्डलस्टिक बनते. सपोर्टवरती जर आपल्याला बुलिश पॅटर्न जर मिळत असेल तर नक्कीच आपण त्या बुलिश पॅटर्नवरती काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. गॅप अप ओपनिंग होऊन किंवा फ्लॅट ओपनिंग होऊन 21,640ची लेवल जर ब्रेक केली तर आपण तिकडे डाऊन साईडला पुटमध्ये जाणार आहोत. उद्या जर निफ्टीमध्ये 100 पॉईंटच्या आसपासची गॅप अप ओपनिंग जर झाली तर अपसाईडला आपल्याला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघायला मिळतो. 21,800 हा निफ्टीचा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्याच्यामुळे या रेजिस्टन्सच्या आसपास जर निफ्टी ओपन होत असेल तर आपण या रेजिस्टन्सवरती कॉल किंवा पुटचा ट्रेड आयडेंटिफाय करू. म्हणजे जर 21,800 वरती जर निफ्टी रेजिस्टन्स खाऊन डाऊन साईडचा मुवमेंट दाखवत असेल तर 21,800 वरती आपल्याला एक डाऊन साईडचा पॅटर्न बघायचा आहे आणि आपण इकडे काय करणार आहोत, पुटचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. या कंडिशनमध्ये 21,700 ते 21,650 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये मिळतील. त्याच्यामुळे उद्या मोठी गॅप अप ओपनिंग झाली तर 21,800 हा खूप महत्त्वाचा लेवल असेल. या लेवलवरती आपल्याला सिंपल ट्रेड प्लॅन करायचे आहेत. रेजिस्टन्स खाऊन जर निफ्टी डाऊन साईडला आली तर पुटचा ट्रेड प्लॅन करू. हा रेजिस्टन्स जर ब्रेक करून निफ्टी या लेवलच्या वरती 21,800च्या वरती जर सस्टेन होत असेल तर आपण तिकडे नक्कीच कॉलचा ट्रेड घेण्याचा प्लॅन करू. तर हा आपला ओव्हरऑल
मोठ्या गॅप ऑफ ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. जो पण आपण ट्रेड करू त्याच्यामध्ये आपल्याला 20 ते 25 पॉईंटचा चार्टवरती स्टॉप लॉस लावायचा आहे आणि टार्गेट घ्यायचं आहे 50 पॉईंटचं मिनिमम आपल्याला टार्गेट घ्यायचं आहे. निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड करत असाल तर तुम्हाला एका दिवसामध्ये 100 पॉईंटचा ट्रेड मिळू शकतो. ज्या दिवशी मार्केट ज्या दिवशी मार्केट साईडवेज असेल तो दिवस सोडला तर मार्केटमध्ये निफ्टीमध्ये आपल्याला डेफिनेटली एक 100 पॉईंटचा ट्रेड मिळू शकतो, पण तो 100 पॉईंटचा ट्रेड तुम्हाला आयडेंटिफाय करता येणं गरजेचं आहे. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप ओपनिंग झाली तर गॅप ओपनिंगमध्ये डेफिनेटली गॅप ओपनिंग जर 21,640च्या आसपास किंवा इथे जर ओपनिंग झाली तर चान्सेस आहेत की निफ्टी या रेजिस्टन्स खाऊन या लेवलपासून डाऊन साईडला जाऊ शकते. त्याच्यामुळं 21,640च्या आसपासून जर निफ्टी डाऊन साईडला जाताना दिसेल तर 21,640 वरती आपण काय करणार आहोत, पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. 21,640च्या वरती आपण 20-25 पॉईंटला तिकडे स्टॉप लॉस लावू. टार्गेट्स आपले असतील 21,580 ते 21,500 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये मिळतील. तर गॅप ओपनिंगमध्ये आपण जो कॉलचा ट्रेड घेऊ तो 21,790च्या वरती आपण कॉलचा ट्रेड घेऊ. म्हणजे काय, जर निफ्टी गॅप ओपन होऊन सरळ वरती येईल तर आपल्याला या रेजिस्टन्सचा वेट करायचा. हा रेजिस्टन्स प्रॉपरली क्रॉस केला तर आपण तिकडे कॉलसाठी जाऊ. अदरवाईज क्लोजिंग पॉईंट किंवा हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्स पासून ऑलरेडी काल मार्केटमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला होता. त्याच्यामुळे या रेजिस्टन्सवरती मार्केट जर डाऊन साईडला येताना दिसेल 21,685 पासून तर नक्कीच आपण तिकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू. गॅप ओपन होऊन जर निफ्टी सरळ डाऊन साईडला येताना दिसेल तर डाऊन साईडला ज्या लेवलवरून निफ्टीने सपोर्ट घेतलाय 21,550च्या आसपासून निफ्टीने सपोर्ट घेतलाय तो सपोर्टचं काम निफ्टीमध्ये करू शकतो. त्याच्यामुळे जर निफ्टी ओपनिंग होऊन डाऊन साईडला ट्रेड करू लागेल तर 21,580 जो रेजिस्टन्स होता एक्झॅक्टली आज तिथून निफ्टीने सपोर्ट घेतला. त्याच्यामुळे या लेवलवरती निफ्टी कशी बिहेव करते हे बघणं गरजेचं असेल. जर इथे निफ्टी जर परत एकदा सपोर्ट घेताना दिसेल तर चान्सेस आहेत की निफ्टीमध्ये आपल्याला अशा प्रकारची परत एकदा मुवमेंट बघायला मिळू शकते. त्याच्यामुळं मार्केट ओपन झाल्यावरती कुठे ट्रेड करते हे बघणं गरजेचं असेल. म्हणजे जर मार्केट इथे ओपन होऊन डाऊन साईडला येत असेल तर आपल्याला डाऊन साईडला सपोर्ट लेवल कुठे आहेत हे बघणं गरजेचं असतं. ज्या प्रकारे मार्केट ओपनिंग होऊन सरळ वरती जात असेल तर वरच्या साईडला रेजिस्टन्स कुठे आहेत हे बघणं गरजेचं आहे आणि त्या रेजिस्टन्सवरती आल्यावरती आपल्याला तिकडे ट्रेड आयडेंटिफाय करायचे असतात. तर हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा उद्याचा गॅप डाऊन आणि फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 100 पॉईंटपेक्षा मोठी जर गॅप डाऊन ओपनिंग झाली तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला प्राइस ॲक्शनचा वेट करायचा आहे. प्राइस ॲक्शन बघून आपण तिकडे ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता आपण बँक निफ्टीचा अनालिसिस बघू. बँक निफ्टीमध्ये आपल्याला कशा प्रकारे ट्रेड करणं गरजेचं असेल तर बँक निफ्टीमध्ये एक्झॅक्टली आपण 47,800च्या वरती जर बँक निफ्टी गॅप अप ओपन होईल तर आपल्याला एका डीपचा वेट करून 47,800 वरती आपल्याला कॉलचा रेट आयडेंटिफाय करायचा होता. एक्झॅक्टली बँक निफ्टीमध्ये आपल्याला मॉर्निंगमध्ये एक हॅमर कॅन्डल बघायला मिळाला. त्यानंतर आपण जे टार्गेट डिस्कस केले होते 48,100 ते टार्गेट्स इझिली आपल्याला तिकडे अचीव करून दिले. मॉर्निंगमध्ये आपल्याला टार्गेट तिकडे बँक निफ्टीमध्ये हिट झालं. तर बँक निफ्टीमध्ये आजची क्लोजिंग जी आलेली आहे ती 48,195 वरती बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे. तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर तुम्हाला इकडे हा एक ट्रेंड लाईन मी ड्रॉ केलेला बघायला मिळत आहे. तर एक्झॅक्टली या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट पण मार्केटने केलेला आहे. तर उद्या जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाली तर फ्लॅट ओपनिंगमध्ये डेफिनेटली या ट्रेंड लाईनवरती सपोर्ट घेऊन बँक निफ्टी आपल्याला अपसाईडला जाताना दिसू शकते. त्याच्यामुळं ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं असेल. ओपनिंग जर या ट्रेंडलाईनच्या वरती झाली तर आपल्याला या ट्रेंडलाईनच्या वरती कॉलसाठी आयडेंटिफाय करायचं आहे. या ट्रेंडलाईनवरती आपण काय करणार आहोत, कॉलसाठी जाणार आहोत. टार्गेट्स आपला असेल 48,450 ते 48,700 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला अपसाईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. तर बँक निफ्टीमध्ये आपण उद्या 100 पॉईंट ओटीएमचा मॅक्झिमम ऑप्शन बाय करू. याच्यापेक्षा जास्त आपल्याला ओटीएममध्ये जायचं नाहीये. तर फ्लॅट ओपनिंगमध्ये आपण काय करणार आहोत, नक्कीच हा जो रेजिस्टन्स होता या रेजिस्टन्सच्या वरती बँक निफ्टीने क्लोजिंग केलं. त्याच्यामुळे हा रेजिस्टन्स बँक निफ्टीसाठी सपोर्टचं काम करू शकतो. फ्लॅट ओपन होऊन जर बँक निफ्टी सरळ डाऊन साईडला येताना दिसेल तर डाऊन साईडला आपण या ट्रेंडलाईनच्या खाली पुढचा आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याच्यामुळे या ट्रेंडलाईनच्या वरती मार्केट ओपन झालं तर जोपर्यंत या ट्रेंडलाईनच्या वरती मार्केट असेल तोपर्यंत आपल्याला काय करायचं, बुलिश व्ह्यू ठेवायचं आहे. या ट्रेंडलाईनच्या आतमध्ये जर पहिलीच कॅन्डल जर बँक निफ्टीमध्ये क्लोज झाली तर आपण एक पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पण मार्केटमध्ये जर इथे ओपनिंग झाली पहिलीच कॅन्डल जर एवढी मोठी जर झाली तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला वेट करणं गरजेचं असेल. कारण एक्झॅक्टली इथे एक बँक निफ्टीचा सपोर्ट मिळतोय. 48,075 वरती बँक निफ्टीने सपोर्ट घेतला. त्याच्यामुळे बँक निफ्टी इथून परत एकदा सपोर्ट घेऊन आपल्याला अशा प्रकारची मुवमेंट दाखवू शकते. जर छोटीशी कॅन्डल जर बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली, म्हणजे पहिली कॅन्डल जर बँक निफ्टीमध्ये अशा प्रकारची छोटीशी बनली, रेड कॅन्डल जर बनली तर आपण छोटासा एक पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. 100 ते 120 पॉईंटच्या टार्गेटसाठी आपण इकडे काय करू शकतो, पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. तुम्ही जर कन्फ्यूज होत असाल तर तुम्ही काय करू शकता, ओपनिंग नंतर तुम्ही सिंपल वेट करू शकता या लेवलच्या आसपासचा. जर बँक निफ्टीने हा लेवल ब्रेक केला
तर नक्कीच तुम्ही 48,75 हा जो सपोर्ट आहे या सपोर्टवरती बँक निफ्टीला येण्याचा वेट करू शकता आणि या लेवलवरती बँक निफ्टी कशी बिहेव करते हे बघून तुम्ही तिथे ट्रेड आयडेंटिफाय करू शकता. जर बँक निफ्टी या ट्रेंडलाईनच्या वरती सपोर्ट घेऊन अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करेल तर आपला कॉलचा प्लॅनिंग असणार आहे. 48,075 ची लेवल बँक निफ्टीने जर ब्रेक केली तर 48,075 खाली आपण क्लिअरली पुटसाठी जाणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 27,900 आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 27,800 आपलं नेक्स्ट टार्गेट आपण बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडला घेऊ. हा आपला फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. त्याच्यामुळे ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं असेल. ओपनिंग जर एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनच्या खाली जर ओपनिंग झाली तर हा जो सपोर्ट आहे या सपोर्टच्या आसपास आपल्याला ट्रेड आयडेंटिफाय करायचं आहे. या सपोर्टवरती बँक निफ्टीने सपोर्ट घेतला तर आपण कॉल ट्रेड प्लॅन करू. या सपोर्टला जर बँक निफ्टीने ब्रेक केला तर आपण नक्कीच तिकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू. सरळ जर बँक निफ्टी ओपन होऊन आजचा हाय जर क्रॉस करेल म्हणजेच 48,250च्या वरती बँक निफ्टी जर पहिलीच कॅन्डल क्लोज करेल तर डेफिनेटली या रेजिस्टन्सच्या वरती आपल्याला काय करायचं आहे, कॉलचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. टार्गेट्स आपले 48,450 ते 48,600 पर्यंतचे टार्गेट्स असतील. त्याच्यामुळे ओपनिंग नंतर मार्केट कुठे जाते हे बघणं गरजेचं असेल. ओपनिंग नंतर सरळ वरती आला तर या लेवलच्या वरती कॉल, ओपनिंग नंतर मार्केट डाऊन साईडला आलं तर या लेवलवरती आपल्याला ट्रेड आयडेंटिफाय करायचं आहे. उद्या जर बँक निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये डेफिनेटली आपण कॉलचा प्लॅनिंग करणार आहोत. गॅप अप ओपनिंगमध्ये आपण काय करणार आहोत, एका डीपचा वेट करू आणि हा डीप या ट्रेंडलाईनच्या आसपास किंवा आजच्या हायच्या आसपास जर आला तर नक्कीच आपण 48,200च्या आसपास परत एकदा बँक निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 48,250 ते 48,450 ते 48,600 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. तर पुढचा ट्रेड आपण तेव्हाच घेऊ ज्यावेळेस बँक निफ्टी डाऊन साईडला 48,075ची जी सपोर्ट आहे हा सपोर्ट ज्यावेळेस बँक निफ्टी ब्रेक करेल त्यावेळेस पुढचा ट्रेड घेणं योग्य असेल. कारण बँक निफ्टीमध्ये खूप सारे सपोर्ट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. कोणत्या सपोर्टवरून बँक निफ्टी सपोर्ट घेऊन वरती जाईल हे सांगणं थोडंसं कठीण असतं. कारण बँक निफ्टीमध्ये एकच जर कॅन्डल आपल्या अगेन्स्ट जर गेली तर डेफिनेटली आपला तिकडे स्टॉपलॉस हिट होऊ शकतो. त्याच्यामुळे प्रॉपर लेवलचा वेट करा आणि त्या लेवलवरती मार्केट आल्यावरती तुम्ही तिकडे कॅन्डलस्टिक बघून ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता. तर हा आपला ओव्हरऑल बँक निफ्टीचा गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग पण आपण इकडे डिस्कस केला. तर मी ज्या सपोर्ट लेवल आणि रेजिस्टन्स लेवल ड्रॉ केल्या त्या देखील तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता. अपसाईडला 48,450 आणि इकडे 48,220, त्याचबरोबर 48,75 आणि 48,800 हे जे काही सपोर्ट लेवल आणि रेजिस्टन्स लेवल ड्रॉ केलेत ते तुम्ही तुमच्या पोर्टलवरती ड्रॉ करा. सोबतच हा जो ट्रेंड लाईन मी ड्रॉ केला आहे हा ट्रेंड लाईन पण तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता. उद्या जर बँक निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपनिंग झाली तर गॅप डाऊन ओपनिंगमध्ये डेफिनेटली हा जो ट्रेंड लाईन आहे तो रेजिस्टन्सचं काम करेल. त्याच्यामुळे गॅप डाऊन ओपनिंग नंतर बँक निफ्टीने आपण कोणतेही अपवरती काय करणार आहोत, पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. जोपर्यंत बँक निफ्टी 48,250च्या वरती 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज करत नाही तोपर्यंत आपला जो व्ह्यू असेल तो डाऊन साईडचा व्ह्यू असेल. आपला व्ह्यू असणार आहे डाऊन साईडचा. आपण काय करणार आहोत, एका अपचा वेट करणार आहोत आणि कोणतेही अपवरती मार्केटमध्ये आपल्याला बेरिश कॅन्डलस्टिक दिसली की आपण तिकडे पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. कारण खूप सारे रेजिस्टन्स हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. ज्यावेळेस बँक निफ्टी या रेजिस्टन्सवरती आले त्यावेळेस आपल्याला जबरदस्त फॉल बघायला मिळालेला आहे. त्याच्यामुळे जर बँक निफ्टी इथे ओपन झाली तर चान्सेस आहेत की बँक निफ्टी अशा प्रकारे आपल्याला एक डाऊन साईडची मुवमेंट दाखवू शकते. त्याच्यामुळे या ट्रेंडलाईनवरती आपण डेफिनेटली पुढचा ट्रेड प्लॅन करू, स्पेशली गॅप डाऊन ओपनिंगमध्ये. आणि या ट्रेंडलाईनला बँकने प्रॉपरली जर क्रॉस केलं अपसाईडला तर नक्कीच डेफिनेटली आपण तिकडे पुढचा कॉलसाठी प्लॅन करू. पण आपल्याला कॅन्डलस्टिक बघणं गरजेचं असतं. कॅन्डलस्टिक कशा बनतायत, सपोर्ट लेवलवरती कोणत्या कॅन्डलस्टिक बनतायत, रेजिस्टन्सवरती कोणत्या कॅन्डलस्टिक बनतायत, ह्या तुम्ही लाईव्ह चार्टवरती किंवा तुम्ही जो प्रिव्हियसवाले जे चार्ट्स आहेत त्या चार्टवरती जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जेणेकरून तुम्हाला थोडाफार क्ल्यू येऊ शकतो की सपोर्ट ज्यावेळेस बँक निफ्टी किंवा मार्केट घेतं त्यावेळेस सपोर्टिव्ह कॅन्डल कशा प्रकारचे असते, आपला एंट्री पॉईंट कुठे झाला पाहिजे, एक्झिट पॉईंट आपण कुठे घेतला पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला जो प्रिव्हियसवाला चार्ट आहे त्याच्यावरती तुम्ही स्टडी करून थोडंसं ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करू शकता. तर हा आपला ओव्हरऑल उद्याचा व्ह्यू आपण इकडे डिस्कस केला. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.